नमस्कार. 1 रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,000 रुपये जमा. माहिती, कागदपत्रे या यादीत नाव कसे तपासायचे, संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. परंतु चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूयात संपूर्ण अपडेट. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलाय. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे. तुमच्या प्रश्नानुसार 1 रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया, त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि यादीत नाव कशा प्रकारे तपासायचे याची पद्धत, सविस्तर विश्लेषण, सविस्तर माहिती आपण पाहूया. 13,000 रुपये ही भरपाईची रक्कम निश्चित नसते, तर ती नुकसानीच्या प्रमाणावर आणि विमा संरक्षित रकमेवर अवलंबून असते. पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही पीक कापणी, प्रयोग, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या नुकसानीवर ठरली जाते. 13,000 रुपये ही रक्कम साधारणपणे एका विशिष्ट पीक क्षेत्रासाठी आणि नुकसानीच्या विशिष्ट प्रमाणासाठी, उदाहरणार्थ सोयाबीन, कापूस, भात निश्चित केली भरपूर भरपाई असू शकते. उदाहरणार्थ काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकासाठी हेक्टरी सरासरी 12,000 रुपये ते 15,000 पर्यंतची भरपाई मिळाली आहे. ही रक्कम प्रत्येक पीक आणि जिल्ह्यानुसार बदलते. तुमच्या जिल्ह्याच्या आणि पिकाच्या भरपाईचा अचूक दर त्या त्या हंगामातील उंबरठा उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पादन यावर अवलंबून असते. खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली. यामध्ये शेतकरी केवळ 1 रुपया भरतो, तर उर्वरित संपूर्ण हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरते. या योजनेत सहभाग घेतल्यामुळे 1 रुपया भरूनही शेतकरी संपूर्ण विम्यासाठी पात्र ठरतो आणि नुकसानीनुसार त्याला भरपाई मिळते. पीक विम्याचा दावा दाखल करताना किंवा तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यावर त्याची पडताळणी करताना खालील कागदपत्रे अत्यंत महत्वाची ठरतात. पीक विमा अर्जाची पावती. तुम्ही 1 रुपया भरल्याची पावती किंवा ऑनलाईन अर्जाची प्रत, CSC, बँक, ई-सेवा केंद्रामार्फत भरलेला अर्ज. पीक विमा पॉलिसी क्रमांक, तुमच्या अर्जावर किंवा पावतीवर असलेला नोंदणी क्रमांक. पीक पेरा घोषणापत्र, विमा भरताना दिलेला पीक पेरा घोषणापत्र किंवा ई-पीक पाहणीमध्ये केलेली नोंद. 7/12 उतारा आणि 8/7/12 जमिनीच्या मालकीची आणि क्षेत्राची माहिती, आधार कार्ड, शेतकऱ्यांचे ओळखपत्र आणि बँक खात्याशी जोडणीसाठी DBT, बँक पासबुकची प्रत, ज्या खात्यात विमा भरपाई जमा होणार आहे त्या खात्याचे पासबुक हे आधार कार्डशी जोडलेले अनिवार्य आहे. नुकसान सूचना अर्ज. नैसर्गिक आपत्तीनंतर 72 तासाच्या आत विमा कंपनीला कळवलेल्या नुकसानीच्या सूचनेची प्रत, संयुक्त पंचनाम्याची प्रत, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रत. पीक विमा भरपाई जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांची कोणतीही केंद्रीय यादी ऑनलाईन पोर्टलवर जारी होत नाही. त्याऐवजी भरपाईची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात म्हणजे DBT जमा होते आणि ती तपासण्याची अधिकृत मार्ग खालीलप्रमाणे आहेत. ऑनलाईन स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY च्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही तुमच्या अर्जाची आणि भरपाईचा स्टेटस तपासू शकता. अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये खालील लिंक उघडावी लागेल. PMBFPortal.gov.in या पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल. ऍप्लिकेशन स्टेटस साठी तुम्हाला वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर किंवा मेनू मध्ये हा ऍप्लिकेशन स्टेटस हा पर्याय शोधा आणि क्लिक करा. पोचपावती क्रमांक. विमा अर्ज भरल्यानंतर मिळालेला 13 अंकी पोचपावती क्रमांक टाका. कॅप्चा कोड. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा. स्थिती तपासावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती आणि भरपाई प्रक्रिया, उदाहरणार्थ अप्रूव्ड, क्लेम पेड, अंडर प्रोसेस दिसेल. भरपाई जमा झाली आहे की नाही हे तपासण्याचा सर्वात अचूक आणि सोपा मार्ग म्हणजे आपले बँक खाते तपासणे. बँकेच्या SMS अलर्ट तपासा. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाल्यास बँकेकडून तुम्हाला SMS अलर्ट येतो.
बँक पासबुक अपडेट करा. जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा ATM मध्ये जाऊन तुमचे पासबुक अद्ययावत अपडेट करून घ्या. मिस कॉल सुविधा वापरा. अनेक बँका मिस कॉलद्वारे खालील शिल्लक रक्कम तपासण्याची सुविधा देतात. तुमच्या बँकेच्या क्रमांकावर मिस कॉल देऊन रक्कम तपासा. स्थानिक स्तरावर याद्या जर ऑनलाईन जाहीर होत नसल्या तर खालील ठिकाणी माहिती मिळू शकते. कृषी सहाय्यक मंडल अधिकारी, तुमच्या गावचे कृषी सहाय्यक किंवा महसूल विभागाचे मंडल अधिकारी यांच्याकडे गाव नियम मंजूर भरपाईची माहिती असू शकते. ग्रामपंचायत कार्यालय, काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सूचना फलकावर लावल्या जातात. विमा कंपनीचे प्रतिनिधी, तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा योजनेसाठी नेमलेल्या पीक विमा कंपन्या उदाहरणार्थ रिलायन्स, HDFC, ओरिएंटल इत्यादी प्रतिनिधीशी संपर्क साधा. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ₹1 पीक विमा योजनेत 2025 मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले. याचा अर्थ तुम्ही जर जुन्या 2023 किंवा 2024 योजनेत ₹1 भरून विमा भरला असेल तर तुम्हाला नुकसानीनुसार भरपाई मिळेल. परंतु 2025-26 च्या नवीन हंगामात नियम बदललेले आहेत. ₹13,000 सरासरी भरपाई रक्कम असून ही तुमच्या पीक विमा आणि नुकसान प्रमाणावर अवलंबून असते. यादी ऑनलाईन जाहीर होत नाही. भरपूर भरपाई रक्कम थेट बँक खात्यात DBT मार्फत जमा होते. तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकवर रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासणे आणि PMFBY पोर्टलवर ऍप्लिकेशन स्टेटस तपासणे. भरपाई न मिळाल्यास जर तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर तातडीने तुमच्या भागातील कृषी अधिकारी, तलाठी आणि विमा कंपनीच्या वेबलाईनवर तुम्ही संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारे ₹1 मध्ये ज्यांनी पीक विमा घेतलेला असेल अशा शेतकऱ्यांना ₹13,000 कशा प्रकारे मिळतील याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर नवीन अपडेट अजूनही पुढे पाहण्यासाठी आपण नवनवीन अपडेट घेऊन असतो. तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.